अंगारक संकष्ट चतुर्थी म्हणजे नक्की काय? तर अंगारक योग कशामुळे तयार होतो? तर याविषयी मुद्गल पुराणामध्ये कथा आलेली आहे. भारद्वाज ऋषींचा मुलगा मंगळ याने त्याला ग्रहपद प्राप्त व्हावे, तसंच अमरत्व प्राप्त व्हावे, म्हणजेच अमृत प्राशनाला मिळावे, याकरिता गणपतीची आराधना तसेच तपश्चर्या करण्यास प्रारंभ केला. आणि अनेक वर्ष तपश्चर्या केल्यानंतर श्री गणपती बाप्पा त्याला प्रसन्न झाले. आणि ज्या दिवशी गणपती बाप्पा त्या मंगळाला प्रसन्न झाले तो दिवस होता संकष्ट चतुर्थीचा. गणपती बाप्पांनी त्याला पुढील प्रमाणे वर दिलेले आहेत. पहिला वर दिला की तुला ग्रहांमध्ये स्थान मिळेल. तसंच दुसरा आशीर्वाद दिलेला आहे की तुला अमृत प्राशन करायला मिळेल, जेणेकरून तू अमर होशील. आणि तिसरा आशीर्वाद दिला की तुझ्या शरीराला जो लाल रंग आहे त्यामुळे तुला अंगारक असे नाव मिळेल. आणि हे अंगारक नावानेच आजचा दिवस प्रसिद्ध होईल. मग तोच दिवस होता संकष्ट चतुर्थीचा. ज्या दिवशी मंगळवारी संकष्ट चतुर्थी येते त्या दिवसाला अंगारक योग असं म्हटलं जातं. हा अंगारक योग विशेष असा महत्त्वपूर्ण मानला जातो. कारण ह्या अंगारक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जर आपण उपवास केला, गणेशाची सेवा केली, तर 21 संकष्टींचं फळ आपल्याला मिळतं. म्हणजे 21 संकष्टीला उपवास केल्याचं, पूजन केल्याचं फळ आपल्याला मिळतं. म्हणून येत्या 6 जानेवारी रोजी संकष्ट चतुर्थी म्हणजे अंगारक योग त्या दिवशी तयार झालेला आहे. तर त्या दिवशी आपण नक्कीच गणेशाची सेवा करावी, उपवास करावा आणि 21 संकष्टींचं पुण्य तुमच्या पदरी पाडून घ्यावं. जय श्रीराम.